आनंदी झाला घर पाहिला आणि आता मी सांगितलं निखिलने मारलं तरी तुम्ही भरोसा फोन पे केलंय बघा. पोरीचं घरबीर सापडलं, सुनेचा संसार बिवसार झाला तुमच्याकडून. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आपण कुठे चाललोय? कोणाच्या दीदीकडे? दीदीचे नाव काय? गौरी दीदी. गौरी म्हणायचं ना ग? मग काय म्हणायचं? आणि पूनम म्हणायचं का? मग काय म्हणायचं? मामी म्हणायचं. गुड गर्ल. तर यस, फायनली निघालोय आम्ही. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. तसं महिनाच झालाय घरच्यांना भेटून, पण ते आईला नागिन झालंय ना, तेव्हापासून नुसतं असं झालं होतं की कधी जाते कधी नाही. काय इतकी मजा करते सखी 2 दिवसापासून की बास. कधी तात्यांना का बरं नाही आणलं का तू? तात्या कुठे गेले? मग तू का बरं म्हटली नाही बाबांना चला म्हणून? तुला घरी सोडू का? मी गौरीकडे जाते. तुला सोडू का तात्यांकडे घरी? नाही. तू काय करणार आहे दीदीकडे जाऊन? दीदीला काय गिफ्ट घ्यायचंय? काय घ्यायचंय गिफ्ट? किती मोठा? आमच्या दीदीला मोठा टेडी बिअर घेऊन जायचं आहे, कारण मी खूप दिवसापासून दीदीला काही घेतलंच नव्हतं. तशी गौरीला म्हटलं काय पाहिजे, म्हणे आज तुम्हाला टेडी पाहिजे. तसे आमच्याकडे खूप आहे, पण आम्हाला येते लहर मधून. मी तिला एक ऑर्डर केलं होतं अमेझॉनवरनं, पण तो खूप विचित्र आला होता, मग तो कॅन्सल केला. सो आता बघते आहे, मला रस्त्यात काहीतरी सापडलं पाहिजे शॉप वगैरे जिथून घेता येईल, कारण की खरंच खूप दिवस झाले असं. नाही तर हे पिल्लू तोपर्यंत गौरीच होती का रे? प्रत्येक ट्रिपला गौरीसाठी काही ना काय असायचं. अजूनही असतं, पण असं मलाच काय माहिती असं खतखत होतं. म्हटलं चला गबाला काहीतरी घेऊन जाऊया छानसा. सखीला नाही घ्यायचं ना? घ्यायचं. काय घ्यायचं तुला? तुला पण घ्यायचा? तुझ्याकडे बक्कू आहे ना घरी एवढा मोठा? दीदीचा बक्कू चिची झाला म्हणून दीदीला बक्कू घ्यायचा आहे नवीन. नाही का? तुला यायचंच आहे का मामाकडे? तू थांब ना घरी. माझा पण चिची झालं. ऐकलं का पापा? आम्हाला नाही घ्यायचं काय? नाही म्हणतो पापा तुला घ्यायला. आमच्याकडे आहे आपलं हे कुठे सिम्बा कुठे गेला ग? एवढे सॉफ्ट टॉईज झालेत ना गलीला आला सिम्बा. आम्ही इथे ठेवलेलं आहे बनी, सिम्बा आणि अजून काय इथे पिकाचू आणि ती काय रे किटी. ते 4 घरी ठेवलेत. बाकीचे तिकडच्या घरी गोळा केलेले आहेत. 2-3 नाशिकला आहे जे गौरी आणि त्या खेळतात. तरी पण आमच्या पोरींचं पोट भरत नाहीये. हो ना? बुबू आहे ना? गोड दिसते आज मी पण आणि सखी पण. हो. ते मम्मा कधी चाललंय? बुबू त्याच्या मम्माकडे चाललंय. ए मला एक पप्पी दे ना सखी प्लीज ना. कोणाच आहे ग तू? पप्पाचे नाही आहे? सांग पप्पाला मी तुझ्या नाही सांग. माझी बेटी ग. माझी राणी ती, माझी राणी. काल रात्री निखिल बराच लेट आला. 11:30 झालं होतं का रे? नाही 11:45. हा 11:15 वगैरे झाले होते. आणि मी पण लवकर वरती आली, ती मला एडिटिंग करायची होती. आईनं बरं ताई पण झोपल्या होत्या. तात्यांना सखीने जे नाचवलंय काल. कोणी त्रास दिला बाबांना? कोणी त्रास दिला? किती गोड सांगते मी. परत द्यायचा का त्रास बाबांना? नाही ना. आणि तात्या तुम्हाला सांगते ना, तिने वेणी घातली तात्या होतं किती गोड आहे माझं सोनं. ती जेवली तरी किती गोड आहे माझं सोनं. तात्याला आता म्हटलं चला 1-1.5 महिना तुमच्या सोन्याचे नखरे पाहायला. फक्त इथे 1 दिवसच कौतुक असतं सोन्याचं. आणि सोन्या इतकं शिस्तीत वागतो ना इथे आल्यानंतर. चला स्टे ट्यून. कुठे आली तू? आम्ही दीदीला टेडी घ्यायला गेलो होतो आणि आम्ही पण उचलून आणलं. अरे वा वा वा. कोण आलं शेकी? चल पळ. मला पक्षी घे बाबा. माझी शेकूड आलं. दिवसाने आलं बाबा. कोण आलं? थांबरे. कुठे आला तू? बाबा आला. ती इतकी आनंदी झाला घर पाहिला. आणि आज आषाढी आहे म्हणून इकडे सगळं त्याचीच तयारी चालू आहे. साबुदाणा पीठ भिजवलं आहे.
येस, इकडे वडाची पण तयारी चालू आहे साईड बाय साईड. मामीला फटके द्यावे का? अगं मी जेवढा चांगला सवय लावून आणते ना, तात्यान तू सगळा बिघडवते. किसा भरला आमचा, आता बस कर. मामीने इतका खाऊ आणला होता, आजीने छान छान पदार्थ केले होते, त्यामुळे दोघी लेकी इतक्या पोटभर जेवल्या. आणि त्याच्यानंतर हे व्यायामाचा खूळ पप्पांसारखा आहे, दोघींच्या डोक्यात कुठून आलं माहीत नाही. इतका वेगवेगळ्या प्रकारचा योगा ट्राय करते ती सखी गौरीला बघून बघून. गौरी जिमॅस्टिकमध्ये बऱ्याच गोष्टी शिकते आणि तिचं असं असतं की सखीला तिला सगळं शिकवायचं असतं जेव्हा पण सखी भेटते तेव्हा. आणि आज तर काहीतरी वेगळेच प्रकार चालू होते, पण त्या दोघींना असं बघून खूप मजा येते. गौरीची तब्येत ना लहानपणापासून माझ्यासारखी आहे, म्हणजे आम्ही आमच्या घरातल्या सगळ्याच, माझ्या काकांच्या मुली वगैरे, आमची आजी, आम्ही सगळ्याच तब्येतीने अशा गब्ब्या आहोत. त्यामुळे गौरीची तब्येत ना मी सगळ्यांना सांगते लहानपणापासून की गौरीला माझ्यासारखं होऊ देऊ नका. त्याच्यामुळे तिला जिम्नॅस्टिक वगैरे पण लावले आम्ही. तिचं अंग प्रचंड लवचिक आहे, बट तिची तब्येत माझ्यासारखी. बट ती जिम्नॅस्टिकमध्ये पण एकदम क्लास करते जे काय करते ते. आणि योगा पण आजी बाबाला बघून तिचा कंटिन्यू सुरूच असतो. तेवढ्यात मामा पण आला. कोण आला सखी? पप्पी दे पटकन, पप्पी दे. इकडे 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 अजून एक. मामाचं खाऊ आण. मामाची काजू कतली कुठे आहे? आणि त्यानंतर मला भेटायला मावशी काका पण आले. माझा मावशी सकाळी एकदम जनरल फोन झाला होता की कुठे आहेस, काय आहेस. म्हटलं गाईकडे चालली आहे. मनू होती, ते मनूज लाईक की मला सखीला भेटायचं आहे म्हणून. मग मावशी काका ते पण आले. ते आल्यामुळे आमच्या अजून गप्पा रंगल्या. इन जनरल पण जेव्हा मी, आई, मावशी, वहिनी आम्ही सगळे बसतो तोपर्यंत आम्हाला वेळच कळत नाही कसं जातो. आजही आमच्या इतक्या गप्पा झाल्या की आम्हाला जायचं होतं 4-4:30ला, पण आमच्या पप्पा त्यांच्या पण राजकारणाच्या गप्पा खूप रंगत्या. काकांना पण कॉम्प्युटरचे राजकारणात ते सुरू होतं. आमच्या गप्पा सुरू होत्या. दादाचे माझे थोडे भांडणं सुरू होते. आता मी सांगितलं निखिलने मारलं तरी तुम्ही भरोसा नाही ठेवणार. आमची दाजी मारू शकत नाही, आम्हाला पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे. काय माहिती काय चाललंय. टिकते ह्यावेळेस पण हिने मला पैसे नाही दिले, शेवटी माझ्या पप्पांनीच दिले सखीचे. फोन पे केलंय बघा. इतकी गरीब बाई आहे रे पुऱ्या घरात. तुझा टिडू कुठे? छोटा टिडू कुठे गेला? चला बाबा, कसला अवतार घेऊन आलो ती, कसला अवतार घेऊन चालली आहे. 4 वाजता घरातून निघायचं होतं, 5:30 इथेच झाले. तू बोलायच्या नादात तुझा चष्मा बिष्मा सगळं माझं इथे, माझा गॉगल दे. आई मी आता, तू येशील ना आता पुण्याला आमच्याकडे? नक्की. आता मला बरं वाटलं की खरंच. हो, आता 2-3 दिवस मी पप्पा येईल आता. बघा आले तर तुम्हाला जमलं, तुम्हाला पोरीचं घरबीर सापडलं, सुनेचा संसार झाला तुमच्याकडून, तर या का ग? चला 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 बाहेर. तू ब्लॉग मी पण येऊ. या बाईने मोठे ब्लॉग सुरू केले आणि काही शूट नाही केलं आज. मीच बोलली हिच्या ब्लॉग मध्ये पण. चलो बाय. तर आईकडून निघालंय, माहित नाही घरी किती शूट केलं किती नाही. मावशी पण आली होती, मी आली म्हणून भेटायला, आणि इतक्या गप्पा रंगल्या होत्या आमच्या. तर आणि यांच्या डेफिनेटली पॉलिटिक्सच्या ज्या गप्पा होत्या त्यात सध्या आमच्या नाशिकमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय काय निखिल? रस्त्यांची हालत आणि काय म्हणतात त्याला, निष्काळजीपणा. जे काही येते. निखिलने मला घरी सोडलं, म्हणजे आम्ही मित्राकडे जाऊन आलो आणि तो 1-1.5 तासाने परत आला. तू आल्याला काय डायलॉग दिला आम्हाला घरात? एखाद्याला म्हणजे एखाद्याला जर असं झोप येत नसेल किंवा त्याचं एकदमच आळस आला असेल तर त्याने नाशिकला एक मस्त फेरफटका मारून यायचा. खास करून मखमलाबाद साईडने निघायचं, इकडनं यायचं मखमलाबादकडनं आणि तिकडून बाहेर पडायचं आणि परत कॉलेज रोडला जायचं. गाडीत बसला तुमचा इतका व्यायाम होईल. पण आमचं काय पुण्यनगरी आमची. आमचं आता सिंहस्थ आहे आमच्याकडे, त्यामुळे रोडची जी कामं काढली मागच्या वर्षभरापासून ती अजूनही पूर्ण झाली नाहीये. आणि त्यामुळे लोकांचे जे हाल होत आहेत, बापरे. म्हणजे माझे पप्पा कधीही फिरणं चुकवत नाही. रोज 4:30-5 वाजता उठून ते मॉर्निंग वॉकला जाता काही होऊ दे. मागच्या 5 दिवसात ते कुठेच नाही गेलेत. पाऊस चालू आहे आणि रस्त्यांचे हाल इतके वाईट आहेत की बास कधी. म्हणजे खूप आनंद आहे सिंहस्थाचा वगैरे आम्हाला, पण या गोष्टींकडे खरंच खूप लक्ष दिलं पाहिजे.
कारण ज्याच्या आता वहिनीचा रस्ता पाठ आहे डायरेक्ट, म्हणजे ती डोळे बंद करून पण चालू शकते. तिथे हा खड्डा आहे, तिथे तो खड्डा आहे. पण जो नवीन व्यक्ती येतो ना त्याच्यासाठी खूप धोक्याचं काम आहे असं म्हणायला पण हरकत नाहीये. पण ठीक आहे, चला आता सिंहस्थ आहे, इतके दिवस सहन केला, अजून थोडे दिवस आमचे नाशिककर सहन करतील. याचा सिंहस्थाचा काही संबंध नाही. अरे सिंहस्थामुळेच रोडचे कामं काढले. अरे रोडचे काम काढले पण त्याला काही टाइम असतो, त्याला हा काही टाइम ऍक्च्युली ना खूप किंवा असं काहीतरी वे असतो करायचा. तो पूर्ण म्हणजे नाशिक मध्ये आता असं झालंय सध्या की तुम्ही जर या रस्त्याने जर गेले ना, तुम्ही संध्याकाळी पुन्हा ह्या रस्त्याने याल की नाही माहित नाही, कारण की माहित नाही संध्याकाळी हा खोदून ठेवला असेल तर. आणि असंच चालू आहे नाशिक मध्ये. तर असं आईकडचं आवरलंय. आईकडे होते मी 2-3 तास, मस्त गप्पा वगैरे मारल्यात. हा ठीक आहे, आता उठेल ना. आणि आता आम्ही चाललोय ज्योती मावशींकडे, ज्या निखिलच्या लहान मावशी त्या इथेच राहतात चोपडा लॉन्चच्या मागे. सो आता आम्ही ज्योती आजीला भेटायला चाललोय, पण आमची सगळी झोपून गेली आहे. बघू आता. आणि आम्हाला अजून एक प्लॅन आहे, आम्हाला एक बाळपण बघायला जायचं आहे, जे 6 महिन्याचं झालंय ऑलरेडी. पण आता बघूया कसं टाइम मॅनेज होतोय त्यानुसार. उद्या आम्हाला परत निघायचं आहे. उद्याचा व्लॉग तर खूप स्पेशल असणार आहे. उद्या आमच्या व्लॉगमध्ये एकदम छोटं कोणीतरी नवीन येणार आहे. सो उद्याच्या व्लॉगसाठी पण थोडा एक्सायटेड राहा, कारण आम्ही खूप एक्सायटेड आहे का रे उद्या कुठेतरी जायला. तो चलो. किती एवढंच गार्डन आहे. हे मला एक दे ना. नाही नो एक दे ना मला. एक दे. नो कोणी आणले का तुला ते? काकाने आणले. बॅग सांगते बरं का, तिला कोणी सांगितलं ना, ती काकाने आणली, पप्पांनी आणली. ए बापरे, पप्पाला कोण एवढं खाऊ घायला नाही. हे बघ सोने, ए सोने, काय हे आली पाहिजे. हे बघ किती छान आहे बघ. काय ते काय टाकलं सांग ना मग मला. काय टाकलं? अरे बापरे, माझं आणलं. तू काय टाकते? चहा बनवतो परत एकदा. कट्टू रात्र तुम्ही बघितलं असेल, दिवसभर खूप गोंधळ होता, खूप फिरफिर झाली, डोकं जाम झालं होतं अगदी. कारण सगळा गोंधळ होता. आईकडे गेली तिथे पण आमच्या मावशी पण आली, त्याच्यामुळे आई, मी, मावशी, वहिनी आमच्या इतक्या गप्पा रंगल्या की निखिलला शेवटी आवाज जावा लागला की अगं किती वाजले, निघ बाहेर. तिथून मावशींकडे गेलो. येता 1-2 दुकानात कामं होते ते केले. एक बाळ बघायला जायचं होतं, ते तर काही झालं नाही. घरी आल्यानंतर खूप जाम झाल्यासारखं झालं होतं. पटपट सगळं आवरलं आणि आता पॅकिंग पण केली मी, कारण आईनी ज्या वस्तू आणल्या त्या पॅक करायच्या बाकी होत्या. आज मी सकाळीच ते शूट केलं, जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आईनी काय काय आणलं ते. सो ती पॅकिंग वगैरे पण बाकी होती. बाकी जे पिठं वगैरे न्यायचे असतं ते पण सगळं बाकी होतं. सगळं पटपट आवरलं. आता म्हटलं ब्लॉग एंड करूया. ही माझी फेवरेट शॉल आहे जी मला वरती सापडली. आता इथे पावसामुळे इतका गारवा आहे तुम्हाला मी काय सांगू. आणि मला ही खूप आवडते. ही आईंची आहे, पण आता माझं झालं आहे सगळं. जे सासूचं आहे ते बाय डिफॉल्ट सगळं मला जे लागतं ते मी घेऊन जाते. सो ही शॉल तर आय थिंक खूप वर्षापासून मी घेऊन ठेवली माझ्याकडे, कारण मला ती खूप सॉफ्ट आहे अशी आणि अशी मस्त वाटते. त्याची डिझाईन वगैरे पण गोड आहे त्याच्यावरची. ती हम दिल दे चुके सनममधली ऐश्वर्या राय आहे ना, त्या काइंड ऑफ आहे काहीतरी. सो मी काय सांगते तुम्हाला, बस सांगते तुम्हाला, जाऊ द्या. तर येस, व्लॉग इथेच फिनिश करते. आता उद्या पण लवकर उठायचं आहे. उद्या एक बारशाचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचं आहे. तुम्ही बघा, खूप गोड आहे जे काही आहे ते. सो शुभून ते पण आलेले आहेत. इव्हन आमचे सगळे फ्रेंड्स येणार होते, बट काही कारणामुळे नाही आले. बट शुभून ते आलेले आहे. सो उद्या कुठे जातो, कसा कार्यक्रम होतो, कशी मजा करतो, हे बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग बघावा लागेल. सो येस, आजच्या व्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की 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 सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हात तो बनता आहे, सो तोही देऊन जा. आणि येस यार, असंच प्रेम देत राहा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.